ज्ञानेश शिंदे। आज आपला कल्याण या न्यूजमार्फत कल्याण डोंबिवलीचे बिकट प्रश्न मी वारंवार मांडत आहे। आज कल्याण डोंबिवलीत ज्या पद्धतीने लोकांना पाणी, गटर, रस्ता यापासून वंचित ठेवल्या जाते, त्या सर्व कल्याण डोंबिवली इथं महापालिका नद्या आखड्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। इथं अनाधिकृतचा प्रश्न बिकट, इथं रस्त्याचा प्रश्न बिकट, इथं पाण्याचा प्रश्न बिकट। मग या अनेक प्रश्न उद्भवताना ही महापालिका घटित 243 नुसार राज्यपालाच्या अनुषंगाने घटित केल्या जातील, तर ही न्याय, सामाजिक न्याय आणि आर्थिक उन्नती ही समाजाचा किंवा इतरच्या रहिवाशांचा किंवा इतरच्या जनजीवन आज विस्कळीत झालेलं आहे। ही महापालिका फक्त अनाधिकृत बांधकामावर पैसे उकळवणे, अनाधिकृत कनेक्शनवर किंवा अनाधिकृत लाईट याच्यावर पैसा उकळवण्यासाठी आहे आणि हा अधिकारी कुठेही घेण्याच्या कातडीच्या हालायला तयार आहे। आज विजयनगर येथील बिकट प्रश्न आहे। काही लोकांनी आपला खाडा केला आमच्या बंधुभावांनी आणि खाडा करून आज त्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी 1.5 ते 2 तास तात्काळ आहे। त्याच्यात वयोवृद्ध लोक आहे आणि यांचे प्रश्न असा बिकट आहे का यांना पाणी नाही 4-4 दिवस भेटत। मला तर वाटतं गावापेक्षा बदतर आले या कल्याण डोंबिवलीचे आणि ही महापालिकेचं असं विजन आहे की येणाऱ्या काळात आम्ही स्मार्ट सिटी आणि आम्ही हाय टेक्नॉलॉजी वापरून ही स्मार्ट महापालिका बनवू, पण ही महापालिका एकदम गलिच्छ आणि एकदम बिकट अवस्था आहे हे यांच्याकडून ऐकायला भेटेल। बोला। नमस्कार, मी स्नेहल कोरसे। आम्ही विमेल टावर कोऑपरेटिव्ह सोसायटीतून आलेलो आहोत। आमच्याकडे 6 महिने झाले पाण्याची खूप गंभीर समस्या झालेली आहे। आम्ही 1.5 ते 2 महिन्या पहिले पण इथे येऊन गेलेलो, आमची तक्रार सांगितलेली, पण त्याचंही काही निवारण अजून पण झालेलं नाही। आता मागच्या 4 दिवसापासून आम्हाला पाणी आलेलं नव्हतं। आता काल आलं पण आम्हाला 2-2 हंडेही पाणी मिळालं नाही। 4-4 दिवसात 8-8 दिवसात जर 2-2 हंडे पाणी येत असेल तर आम्ही काय करायचं? त्याचं कुठे जायचं? कोणाला विचारायचं? याचं आम्हाला उत्तर कोण देणार आहे? आम्ही आता इथं 1.5 ते 2 तास झाले थांबलेलो आहे, पण आम्हाला कोणीही भेटलेलं नाही अजून। आमचाच प्रश्न आम्ही कोणापुढे मांडायचे? आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? आणि आम्ही पाणीच जर नसेल तर आम्ही करायचं काय? आणि हे टॅक्स भरायला सांगतात, आम्ही टॅक्स भरायचा। 2 दिवस जर टॅक्स भरायला लेट झालं तर दंड लावतात, पण मग त्याला पाणी येत नाही, त्याचं करायचं काय? तुम्ही म्हणजे तुमचं नियोजनबद्ध काम सगळं चालतं, मग तुम्ही लोक तक्रार करतात त्याचं पण निवारण करायला पाहिजे की नाही? आज कॉलेजला सुट्टी घेऊन थांबली इकडे 4 दिवस झाले पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळे काय होतं, घरात पण पूर्ण जो माहोल आहे पूर्ण खराब होऊन जातो आणि मेन वॉटर जो आहे ते मेन सोर्स आहे, ते काय करायचं ते करून द्या आम्हाला। परत आम्हाला इकडे यायचं नाही। आम्हाला 5:30ला जातं, परत 6:45ला येतं, परत 7ला जातं आणि ते पण एकदम कमी प्रेशर नाही। आता जर समजा तुम्ही पंप जर चालू केला तर ते कंटिन्यू पाणी चालू राहायला पाहिजे ना, असं दाबता येतं, असं कसं होऊ शकतं? ते लेटर दिले ना आम्ही, त्या साहेबांना लेटर दिले।